98.3 मिर्ची इट्स हॉट. भूषण तुमच्या बरोबर आहे आणि शो आता आपला सुरू आहे हाय नाशिक. बाय द वे, आपण लहानपणीपासून नंबर्सशी खेळत आलोय. लहानपणी आपल्याला शाळेमध्ये गणित शिकवलं, पण हे नंबर्सचं गणित आपल्या आयुष्याशी कधी जुळलं नाही. आपल्या आयुष्याचं एक वेगळं गणित असतं, जे गणित आपल्या आयुष्याला दिशा देण्याकरता महत्वाचं असतं. या गणितामध्ये ज्यांनी केलेली आहे अर्थातच पीएचडी, आणि ज्या प्रत्येकाच्या ओठावरती भारतामध्ये एक नाव ऐकायला मिळतं, ते नाव चक्क नाशिकमध्ये आलेलं आहे. हो, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या नशिबानी ही पर्सनॅलिटी आज नाशिकमध्ये आहे आणि त्यांना मी रेडिओ मिर्चीमध्ये इन्व्हाइट केलंय. येस, नन अदर दॅन श्वेता जुमानी मॅम. थँक्यू भूषण, एवढे छान छान वर्ड्स माझ्यासाठी सांगतोय. श्वेता जुमानी मॅम ला तुम्ही ओळखताच की त्यांनी अगदी 2003 पासून, म्हणजे पुणे कुठल्या क्षेत्रामध्ये मोठं होणार आहे तिथपासून तर अगदी आता 2025 मध्ये हे वर्ष अतिशय अस्थिर राहील, या वर्षामध्ये युद्ध होऊ शकतील, युद्धजन्य परिस्थिती राहील, ऍक्सिडेंट्स होतील, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. यामध्ये सुद्धा 2025 मध्ये शेअर मार्केटमध्ये जे सगळे सैन्याच्या संदर्भातले जे काही स्टॉक्स आहेत ते अप जातील असंही त्यांनी सांगितलं होतं. मॅम, सगळ्यात पहिले तर मला काही छोटे मोठे प्रश्न विचारायचे तुम्हाला. खूप लोकांच्या मनामध्ये असतं की खरंच माणसाच्या आयुष्यामध्ये नंबर्स काही रोल प्ले करतात का, आणि करत असतील तर का? आता तुम्ही मला सांगा, आपले श्वास पण गिनतीचे असतात. हो, सास गिनके मिळती असं म्हणतात. आईच्या पोटात बाळ आलं की इमिडिएटली गिनती सुरू हो जाती है, कब 9 महिने होंगे. त्याच्यानंतर तो बाहेर आला तर सगळे फटाफट टाइम बघतायत किती वाजले आहेत. स्कूल नंबर, रोल नंबर, आधार कार्ड नंबर, एव्हरीवेअर नंबर. आता मुख्य आहे तुमचं बँक अकाउंट नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर, कारण दिवसभर मोबाईल आपल्या हातात असतो. सो ते नंबर पण लकी असायला पाहिजे. आणि आमची सायन्स तुम्हाला माहिती आहे, ऑलरेडी 25 दिस इयर वी हॅव कम्प्लिटेड 25 गोल्डन इयर्स. न्यूमरोलॉजी पूर्ण जगामध्ये आज गेलेली आहे अँड एव्हरीबडी लव्हज इट, बिकॉज आम्ही एकदम सोपेप्रमाणे तुम्हाला सांगितलंय व्हॉट इज नंबर 1, व्हॉट इज नंबर 2. कन्फ्युजन्स क्रिएट आम्ही करत नाही. सो नंबर्स इज एव्हरीथिंग. कहो ना प्यार है, ह्या टायटलमध्ये 2 आहे, प्यारमध्ये 2 आहे. आता लेटेस्ट तृप्ती डिमरीमध्ये डबल आई. सो आता मी ऐकलंय की संजय वांगाने दीपिकाचा रोल उचलून तिला दिलेला आहे. सो जस्ट वन लिटल अल्फाबेटची ट्विकिंग करून पूर्ण लाईफ चेंज होऊन जाते. मला एक असं विचारायचं आहे की श्वेता मॅम, प्रत्येकाला अवेलेबल होणं शक्य नाही, कारण तुमच्याकडे पण खूप काम आहे. पण सामान्य माणसाला याची एक सुरुवात करताना त्याचा लकी नंबर त्यांनी कसा नेमका शोधायचा असतो, त्याची काही ट्रिक्स आहेत का? तर आता इतकेसे शो मध्ये आम्ही सगळं नाही सांगू शकत, बट माय फेवरेट इज 6 नंबर, शुक्र. तर 1 to 9 मध्ये तुम्ही तुमचा बर्थडे काहीही असू दे, यू कॅन यूज 6 ॲज युअर लकी नंबर. हे डेट्सवर आपले इम्पॉर्टंट कामं जर त्यांना माहित नसेल तर की त्यांचा लकी नंबर काय, तर 6 फॉलो केला तर 6 तर गणपती बाप्पा आहे, सगळ्यांना मदत करतो. क्या बात आहे. येस. पण मग त्यांनी काय 6 लिहायचा कुठे? नाही, 24 लिहायचं आहे अंगुठ्याचं खाली. हे जे जागा आहे ना, माउंट ऑफ व्हीनस म्हणतो याला, शुक्रचं. इकडे रोज 24 लिहायचं. 24 इज अ मॅजिकल नंबर. पुण्याचं तुम्ही प्रेडिक्शन केलं होतं आणि ते बऱ्यापैकी खरं ठरलं. नाशिक कुंभनगरी आहे आणि अजून नाशिक विकासाच्या त्या गतीवर धावत नाहीये. तुमचं नाशिक बद्दलचं प्रेडिक्शन काय? फर्स्ट ऑफ ऑल गॉडली आहे ना, सिटी ऑफ गॉड्स. तर जिकडे स्पिरिच्युअलिटी आली तिकडे तेवढे पैसे कसे येणार तुम्ही मला सांगा. बोथ आर कम्प्लिटली ऑपोजिट. बट एक मी तुम्हाला सांगायचं आहे, नाशिक लिहू नका, नाशिकच लिहा. NASHIK. दॅट इज मच मोर बेटर दॅन रायटिंग NASIK. आता जसं नाशिकसाठी खूप वर्षापासून आयटीचे प्रयत्न चालू आहेत, अजूनपर्यंत यश मिळालेलं नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, इट इज अ सिटी ऑफ गॉड ऑर टेम्पल्स, जसं तुम्ही लोक म्हणतात. अँड गोदावरी इकडे आहे. सो इकडे जितकं वॉटर रिलेटेड तुम्ही केलं तितकं तुम्हाला फायदा होणार आहे. आयटी इज कनेक्टेड टू एअर. आयटी इज कनेक्टेड टू एअर. हे नाही होणार असं मी नाही सांगत, पण वॉटरचं खाली मायनिंग, मिट्टी, लँड हे जास्त होणार आहे. पृथ्वी तत्वाचं आणि पाणी तत्वाची वस्तू याला जास्त नाशिकमध्ये पुढच्या काळामध्ये येस. म्हणून मला वाटतं मिस्टर इज सो फेमस पाणी तत्व आहे. मॅम, तुमचं मार्गदर्शन मिळावं असं प्रत्येकालाच वाटतं, पण मग तुमची अपॉइंटमेंट घेण्याची काही प्रोसिजर आहे का? कशी अपॉइंटमेंट घ्यायची, काय करायचं? बघा, आमच्याकडे 3 डिफरंट आता आम्ही काढलेले आहेत. सो वी हॅव वन ऑप्शन, तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन करू शकता. अजून एक आहे फॉर द
व्हेरी गुड पॅकेज दॅट इज ओनली रिपोर्ट. आम्ही तुम्हाला 4-5 पेजचं मस्त रिपोर्ट पाठवतो, ते वाचायचं आणि स्वतः इन दॅट यू विल नॉट गेट टू स्पीक टू मी, नो क्वेश्चन आन्सर. आम्ही तुम्हाला, आमचं मेन इज टू गिव्ह रेमेडीज. जर तुम्ही आमचं ऐकलंय आहे, वी डोंट स्केअर पीपल अंटिल वी नो द रेमेडी. बरं, यासाठी कुठला नंबर आहे ज्याच्यावरती लोकांनी फोन करून अपॉइंटमेंट घ्यायची? 9822354526. गुगल करा, इंस्टाग्रामवर जावा, माझ्या इंस्टाग्रामचा हँडलवर नंबर दिलेला आहे. मॅम, खरं मी काल सांगितलं होतं आणि काही लोकांनी इकडे तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, तर त्याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्याल का? 100%. मैम, वी हैव अमोल, डेट ऑफ बर्थ इज 27/11/1971. एग्रीकल्चर में सक्सेस चाहते हैं, अभी काम भी कर रहे हैं लेकिन सक्सेस इतना नहीं मिल रहा है. एग्रीकल्चरल फील्ड में सक्सेस चाहते ये है सैजिटेरियन यानी कि फायर साइन जी. सो डेफिनेटली इनको सक्सेस मिलने के चान्सेस हैं. जे तुमची शेती असेल तिकडे 24 नंबर लावा. बरं. व्री असेल, काहीतरी हो. असेल, नाहीतर झेंडा गाडा 24चं, तो 24 शुड लुक टुवर्ड्स नॉर्थ. अमोल, तुम धरती माता को रोज टच करो. थँक्यू. आणि हे आम्ही सगळ्यांना केलं पाहिजे. हुएवर इज लिसनिंग टू मी, आय ऑल्सो डू इट एव्हरी डे. टच द धरती माता, से थँक्यू. लुक अप टू द स्काय, से थँक्यू टू द सूरज भगवान, बिकॉज सूरज ने और धरती ने हमको सब देता है. विदाउट देम वी आर नथिंग. क्या बात है मैम. रेडियो मिर्ची बहुत जगह सुना जाता है. गौतम का सवाल है, मालेगांव से है गौतम का सवाल. उनका डेट ऑफ बर्थ है 12/11/1964. तो उनका कहना है कि मैं बहुत कंफ्यूज हूं कि मेरी राशि क्या है, कुछ कुछ बोलता है, कुछ क्या बोलता है, कुछ क्या बोलता है, और मेरा लकी नंबर क्या है. बर्थडे तो खूप चांगली है तुमची गौतम. 12 नवंबर, मतलब यू आर हार्ड वर्किंग पर्सन और बहुत कष्ट करके तुम जिंदगी में अच्छा खासा कमाया है. 3-6ला आपलं लकी नंबर समजायचं. ह्या डेट्सवर सगळे कामं करायचे. तुम्ही स्कॉर्पिओ आहे अकॉर्डिंग टू मी. यू आर अ स्कॉर्पिओ. तुम्ही ते फॉलो करा. मॅम, खूप छान वाटलं तुमच्याशी या सगळ्या गप्पा मारून. नाशिक जिल्ह्याभरातली लोक तुम्हाला आता मिरचीच्या माध्यमातून ऐकतात, यांना काय सांगाल तुम्ही या निमित्ताने? सगळे तुम्हाला ऐकतात. पहिली गोष्टी आहे, सकाळी उठायचं आणि मस्त राहायचं. लाईट कलर्स घालायचे, ब्लू घालायचं, व्हाईट घालायचं. घराचे मोठे लोकांना हमेशा रिस्पेक्ट द्या अँड जस्ट एन्जॉय युअर लाईफ. एकदा आम्ही एन्जॉय केलं ना की सगळं आपोआप आपल्याकडे येतोच आहे. ठीक व्हायला लागतं. येस मॅम, रेडिओमध्ये तुम्ही आलात आणि एवढ्या छान गप्पा आमच्याशी मारल्या. तुम्ही वेळोवेळी नक्की या, आम्ही तुम्हाला बोलवू. इन्शाअल्लाह. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाइम. तथास्तु. थँक्यू.